बऱ्याच नवख्या हॉटेलवाल्यांचा आता प्रॉब्लेम आहे. त्यांची हॉटेल धडाधड बंद पडत आहेत. ती म्हणजे नवखे जे हॉटेल आत्ता व्यावसायिक आहेत ना, परवणाला भेटायला आले होते. त्यांना म्हणलं तुम्हाला ह्यातलं काय येतं. सगळे शेफवर आणि आचार्यांवर अवलंबून आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही येणार असाल तर पहिलं तुम्हाला वडे तळता आले पाहिजेत की तुम्हाला जे काय विकताय तर त्यातलं तुम्हाला आधी पहिला कंपल्सरी आलं पाहिजे, तरच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या. आत्ता जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहिलात तर संपला बिझनेस तुमचा. आत्ता माझ्याकडे भरपूर हॉटेल व्यावसायिक मला भेटायला आले होते, मिसळ पण खायला आले होते आणि म्हणाले की दादा आमचं हॉटेल ना थोड्या दिवसांनी बंद पडतं. ते बंद पडणारच ना. ते त्यांना विचारलं की तुम्हाला ह्यातलं काय येतं. डोसा विकणाऱ्याला डोसा येत नाही, मिसळ विकतायत मिसळ येत नाही. ठीक आहे, ह्या आता मराठी आयटम आहेत. पण जर तुम्ही आता चायनीजवाले एवढे अवलंबून आहेत दुसऱ्यावर की शेफ गेला निघून की काही कारणामुळे गडबड काय झाली, प्रत्येकाची अडचण असते. मग त्या मनात तुमचा शेफ किंवा चायनीजमधला तुमचा जो कोण आचार्य आहे किंवा जो काम करणारी व्यक्ती आहे आणि ते जर अशा वेळी निघून गेले तर कसं होतं, मालक बसतो खुर्चीत बघत फक्त की अरे यार गिऱ्हाईक आहे पण बनवणार कोण. तर तुम्हाला जर अशा हॉटेल क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्हाला पहिलं स्वतःला बनवता आलं पाहिजे. ते तुम्ही शिका कोणाला तरी, 5 महिने शिका, 6 महिने शिका. आता गंमत कशी आहे, माझं आजोळ गुहागर आहे. आमच्या शितूत मिसळला एक बॅकअप आहे. म्हणजे मी गुहागरचे जे भाऊ मुसळे आहेत, बाळ मुसळे, त्यांचा मी नातू म्हणजे मुलीचा मुलगा. गुहागरचं आमच्या हॉटेलला 90 वर्ष पूर्ण झाली आणि घरातच ते आम्हाला हे शिक्षण मिळाल्यामुळे कसं आलं की माझ्या आजोळकडे जी मंडळी आहेत त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला, सगळं सांगितलं. इव्हन माझे मामा मामी जे काय घरामधले आहेत मंडळी त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला, सांगितलं की हॉटेल कसं चालवायचं. त्याच्यानंतर मी या क्षेत्रामध्ये उतरलो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही तयारीशिवाय कुठल्याही क्षेत्रात उतरायचं नाही. आणि तुम्ही जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येणार असाल, तुमची टपरी असू दे साधी, तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे. आत्ता बऱ्याच जणांचे हॉटेल धडाधड बंद पडत आहेत. गाळ्यामध्ये जे आहेत ना ते 100% बंद पडत आहेत. दर वर्षाला त्याच गाळ्यात रिपीट लोक येतात. एकदा चायनीजवाला आला, एकदा वडापावला आला, एकदा अजून काय वेगळं आलं. त्याचं कारण हे की स्वतःला त्यांना कोणाला काही येत नाही बनवता. आणि उदाहरण आहेत माझ्याकडे भरपूर लोक आता येऊन गेले 4 वर्षामध्ये, जवळजवळ 700-800 पुढे मला भेटली की ज्यांची हॉटेल बंद पडलेत. कसं आहे, तुम्ही सर्व अवलंबून राहिलात ना तर कठीण आहे. आता मी स्वतः मिसळ बनवतो, लोक माझ्या हातची मिसळ खायला येतात आणि फोन येतो, ऋषिकेश मिसळ तू बनवतोस ना. बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की मीच बनवतो किंवा काही जणांना माहिती आहे की मीच बनवतो. गंमत अशी आहे की एकदा लोकांच्या डोक्यात बसलं, अरे यार मला ऋषिकेशच्या हातची मन्याची मिसळ आम्ही का नाव दिले, रिब्रँडिंग केलं आहे. माझं नाव निकनेम मन्या आहे. तर मन्याची मिसळ म्हणजेच शितूत मिसळ तुम्हाला खायला यायची तर लोकांना अपेक्षा आहे की मी बनवावी ती. अन्य कोणी बनवली प्रॉब्लेम काही नाही, पण कसं आहे, जेव्हा मी ब्रँडिंग करतो ना मन्याची मिसळ, तेव्हा लोक माझ्या हातची मिसळ खायला येतात. तर त्याच्यामध्ये फसवणूक कुठली होता का म्हणे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुम्ही पहिलं शिका नंतर बिझनेस करा. नाही तर कसं आहे, सगळा गोळाबेरीज एक होणार तुमची, बाकी काही होणार नाही आणि तुम्ही गाळेसारखे बदलत राहाल आणि धंदा आपटला. लक्षात ठेवा. तर सांगतो ते ऐका, तुम्हाला याचा रिझल्ट येईल. जरा ऐका माझं. धन्यवाद.